होय, थंबनेलवरती दिलेलं शीर्षक आपण अगदी बरोबर वाचलंय। ही काही जादू किंवा चमत्कार अजिबातच नाहीये। सध्या जगभरात चर्चेचा विषय झालेली नदी पुनरुज्जीवनाची ही सत्य कथा आहे। तर आज पाहूया 14 लांडग्यांनी कशी केली एक मेलेली नदी चक्क जिवंत। अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्क मधली ही नदी गेल्या 100 वर्षात हळूहळू आटत गेली आणि आता ती फक्त पावसाळ्यातच वाहू लागली। पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडीच पडू लागली। भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती। शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत असलेली नदी होती। बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याची कारणं आणि तिला पुन्हा वाहत करण्यासाठीच्या उपाययोजनांवरती राष्ट्रीय स्तरावरती चर्चा झाल्या। त्यातूनच नदी आटण्याचा संबंध हा लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसाशी असल्याचं लक्षात आलं। येलोस्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यामध्ये विस्तारलेलं एक राष्ट्रीय उद्यान आहे। हे अमेरिकाच नव्हे तर जगभरातील पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं। तेथील वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखलं जातं। गेल्या शतकाअखेर म्हणजेच 1900 पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवून टाकलेले होते। लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार तिथे सुरू झाली। त्यातूनच या लांडग्यांचं अस्तित्वच माणसाने पूर्णपणे संपवून टाकलं। त्यामुळे चक्क नदी आटली होती। पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर हे रहस्य आता आपण उलगडूया। ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार 1995 मध्ये येलोस्टोन पार्कच्या जंगलात फक्त 14 लांडगे आणून सोडण्यात आले आणि पुढच्या 25 वर्षांमध्ये परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलून गेली। 2019 मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले। तिथे एक समृद्ध जैवविविधतेचा मोठा खजिनाच तयार झाला। तर त्याचं झालं असं की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली। अनेक वर्षे जंगलात हरणांचंच राज्य होतं। हरणांना कुणीही भक्षक नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची संख्या बेसुमार वाढत गेली। याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे आणि गवत फस्त करण्याचंच काम केलं होतं। गवताबरोबरच जंगली झाडं आणि त्यांना असलेली कोवळी पानं खाण्याचा सपाटाच या हरणांनी लावला होता। थोडं थोडं करून पाणलोटातील सगळं जंगल त्यांनी बोडखं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं कारण होतं। कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचं प्रमाण जवळपास 0 होऊन गेलेलं होतं। पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली। जंगलातील ठराविक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत भागातील गवत खाणं हे जवळपास थांबलं। त्यामुळे हरणे राहत असलेल्या जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थितपणे सुरू झाली। अगदी 6-7 वर्षातच जंगल उत्तम फोफावलं। जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरू लागलं। मातीची धूपही थांबली। धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचं प्रमाण जवळपास कमी झालेलं होतं। मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचं खडक पाण्याने भरू लागलं। पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले। हळूहळू 4 महिन्यांवरून 6 महिने नदी वाहती होऊ लागली। पुढे हळूहळू 6 महिन्यांवरून 8 महिने आणि नंतर 12ही माही ही नदी वाहू लागली। म्हणजे जानेवारी ते डिसेंबर ही नदी प्रत्येक महिन्यात वाहत होती। नदी खळखळून वाहू लागली। आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडामुळे काठांची झीज आणि पानझडेही थांबली। आता जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले। त्यांना खाण्यासाठी बेडूक, सरडे आले। त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले। सरडे आणि सापांमुळे शिकारी पक्षी देखील येण्यास सुरुवात झाली। अगदी सुवर्ण गरुड सुद्धा तिथे आला। जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्याने स्थलांतरित पक्षी देखील तिथे येऊ लागले। हजारो पक्षी इथे एकेका ऋतूमध्ये येऊ लागले। या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकायला तिथे सुरुवात केली होती। त्याची झाडं उगवली। या झाडांचं मोठं वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली। नदीत शेवाळ आलं। कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले। त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या। हळूहळू मासे आले। मासे आल्यामुळे मुंगोसासारख्या, विव्हरेज या पानमांजरासारखे सस्तन प्राणी आले। हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं आणि फांद्या टाकून बांध करू लागली। त्यांनी केलेल्या सापळ्यामुळे मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली। अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच गेली। त्यामुळे बदकं आली।
हेरॉन आणि बगळ्यांसारखी पक्षी आले। जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वलं देखील आली। बेरीची फळे आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं एक आवडतं खाद्य आहे। तिथे असलेल्या क्वायटिक म्हणजेच कोयोटी या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं होतं। त्यामुळे या रानकुत्र्यांचे भक्ष्य असलेले ससे आणि चुचुंद्र्या यांची संख्या वाढत गेली। त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड आणि बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले। तसेच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावरती ताव मारायला गिधाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी देखील आले। हे झालं फक्त मोठे आणि ठळक दिसणारे प्राणी। याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती आणि प्राणी सृष्टी पुनर्स्थापित झाली। झाडं, गवत, नदी आणि सर्व प्रकारच्या जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्नसाखळी तयार झाली। तिथे केवळ 14 लांडग्यांमुळेच। हीच तर खरी गंमत आहे। म्हणजेच अन्नसाखळीतील एक दुवा तुटल्यावरती अगदी नदी सुद्धा आटू शकते, हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल। ही गंमत जैवविविधता, निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा होती। नदीमुळे ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळे नदी, याचं उत्तर कोंबडी आधी आली की अंडा आधी आलं या प्रश्नासारखंच आहे। निसर्गातल्या सगळ्याच अन्नसाखळ्या अद्वैत म्हणता येईल अशाच आहेत। माणसांच्या बेफाम आणि बेफिकीर वागण्याने पाणी प्रदूषणासोबतच विविध जलस्रोतांमधील पाणी आटलं जात आहे। त्यामुळे आपण अन्नसाखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केले आहेत, किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे म्हणजेच फूड चेन पिरॅमिड नष्ट केलेत, याची यादी भली मोठी आहे। याच आपल्यासोबतच सृष्टीचा नाशही ओढावला जातोय, याची साधीशी काळजी आपल्या मनुष्याला राहिली नाहीये। त्यामुळे वाचायचं जर असेल तर जैवविविधता, अन्नसाखळ्या याचं आकलन करणं अत्यंत आवश्यक आहे। एकूणच काय मित्रांनो, फक्त 14 लांडगे या जंगलात पुन्हा एकदा आणल्यामुळे मेलेली नदी पुन्हा एकदा चक्क जिवंत होऊन 12ही महिने ओसंडून वाहू लागली आहे। म्हणजे अन्नसाखळीतील फक्त एकही दुवा आपण कमी केला तर संपूर्ण अन्नसाखळी आणि त्या परिसरातील जैवविविधता ही संपूर्णपणे नष्ट होऊ शकते। याचं खरंखुरं जिवंत उदाहरण सांगणारी ही सत्यकथा होती। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो मात्र करायला विसरू नका। आपण भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद।